नमस्कार नागपूरमधील सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, याआधीही तुमच्यासमोर आली आहे विविध केसेस घेऊन आणि आता आपण पाहिलं आहे की माणुसकीला शर्मसार करणारी अशी घटना पुन्हा एकदा भंडारा या ठिकाणी घडलेली आहे. एक 35 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत अतिशय निर्घृणपणे, ज्याला आपण पाशवी अत्याचार म्हणू शकतो, अशा पद्धतीचा पाशवी बलात्कार त्या महिलेवर त्या ठिकाणी झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या संदर्भामध्येच आज मी नागपूरला आले होते. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्या पीडितेची आम्ही भेट घेतली. माझ्यासोबत भेंडेजी, शिवानी, रितेश, डॉक्टर हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांच्याशी आमची भेट झाली, चर्चा झाली. नक्की महिलेची परिस्थिती काय आहे या संदर्भात तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मानसी श्रीगिरीवार आणि डॉक्टर कांचन गोलावार आणि त्यांच्या सगळ्या टीमची त्या ठिकाणी भेट घेतली. मला सगळ्यात आधी या डॉक्टर मानसी श्रीगिरीवार, डॉक्टर कांचन गोलावार आणि त्यांच्या टीमचं मनापासूनचं कौतुक करायचं आहे, कारण या डॉक्टर आणि त्यांच्या टीमनी अथक परिश्रम करून त्या महिलेला स्टेबल केलेलं आहे. एक महिला म्हणून मला सांगताना अतिशय दुःख होतं आहे की तिच्यासोबत काय झालं. आज सकाळपासून विविध चॅनल्सवरती विविध बातम्या आपण झळकताना पाहतोय. मी तुम्हाला एवढंच सांगेन की पशुला सुद्धा, जनावराला सुद्धा लाज वाटेल असं कृत्य माणसाने केलेलं आहे, ज्याची आपण अशा घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत. दिल्लीचं निर्भया कांड असेल किंवा आत्ताच 9 महिन्यापूर्वी घडलेलं साकीनाक्याची घटना असेल, त्याच पद्धतीमध्ये पाशवी बलात्कार हा त्या महिलेवरती त्या ठिकाणी झाला. यामध्ये डॉक्टरांशी आम्ही व्यवस्थित चर्चा केली. कुठल्याही पद्धतीचं, ज्याला आपण वेपन म्हणतो, की जे आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी जी काही अवजारं वापरली जातात, तसा त्या ठिकाणी वापर झालेला नाही आहे. परंतु त्याची गंभीरता तुम्ही लक्षात घ्या. त्या महिलेचं पोट फाटण्यासाठी फक्त 1 इंच बाकी होता, नाहीतर तिचं पोटही फाटलं गेलं असतं. इतकी गंभीर प्रकारची घटना ही त्या महिलेसोबत झालेली आहे. या संदर्भामध्ये ॲडिशनल SP अनिकेत भारती यांच्याशी आम्ही गेल्या 2 दिवसापासून कॉन्स्टंटली फॉलोअपमध्ये होतो. आजही आहोत. कालच भंडाऱ्याला नवीन SPंनी त्या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे 3 आरोपी, ज्यातले 2 भंडाऱ्याचे आणि 1 गोंदियाचा. एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे, पोलिसांचं आणि पीडितेचं, ज्याला आपण स्टेटमेंट घेणं म्हणतो, तशा पद्धतीची कुठली मूवमेंट अजून झाली नाही, होऊ शकली नाही. कारण पीडिता जी आहे ती रस्त्यावरती नग्न अवस्थेमध्ये पडलेली होती. गावच्या लोकांनी बघितलं, पोलिसांना कळवलं. त्यावेळेला ती अनकॉन्शियस होती. तिला सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि सिव्हिल हॉस्पिटलने तात्काळ तिला GMCचं रिफर्ड केलं आणि तिला इथं आणण्यात आलं. इथं आणल्यानंतर ज्या मी 2 डॉक्टर्सची नावं घेतली त्याच ऑन ड्युटी होत्या. त्यांनी ताबडतोब तिच्यावरती उपचार चालू केले आणि एक 3-4 तासांमध्ये त्या महिलेला स्टेबल केलं, तिला विश्वास दिला. त्यामध्ये तिने जे स्टेटमेंट, तिच्यासोबत काय झालं हे तिने त्या डॉक्टर्सना सांगितलं आणि तिला डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे हे 3 आरोपी नाही तर 4 आरोपी आहेत. आता हा 4था आरोपी कोण आहे हे तेव्हाच कळू शकेल ज्या वेळेला महिला पूर्णपणे शुद्धीवरती येईल. फार एक मोठं ऑपरेशन तिच्यावरती आता झालेलं आहे. त्या ऑपरेशनमुळे किमान तिला खाता येते, खाता नाहीच गिळता येते. तुम्ही लक्षात घ्या. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ही जी घटना घडली ही किती गंभीर घडली.
एक मोठं ऑपरेशन तिच्यावरती झालं आणि त्याच्यामुळे किमान तिला आता गिळता येत आहे. अजून एक मोठी सर्जरी होणं बाकी आहे. ती सर्जरी होण्यासाठी 5 महिनेही लागू शकतात, 6 महिनेही लागू शकतात किंवा 8 महिनेही लागू शकतात. तिची बॉडी जशी रिस्पॉन्स देईल त्याच्यानंतर डॉक्टर ठरवतील की नक्की तिचं दुसरं ऑपरेशन जे मोठं आणि मेजर ऑपरेशन होणार आहे ते कधी करायचं आहे हे त्यावेळेला ठरवण्यात येईल. त्यामुळे ज्या बातम्या चालवल्या जात आहेत की अजून इतक्या सर्जरी तितक्या सर्जरी, तर त्या गोष्टींमध्ये तथ्य नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मेजर एक ऑपरेशन झालं आणि दुसरं अजून मेजर ऑपरेशन आहे. परंतु जोपर्यंत तिची बॉडी त्या ठिकाणी रिस्पॉन्स करणार नाही तो त्याच्यानंतरच हे ठरवण्यात येईल. सरकार म्हणून आमची जबाबदारी आम्ही समजतो. ही घटना झाल्यापासनं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने या गोष्टीचा, या घटनेचा फॉलो संबंधित कलेक्टर, संबंधित SP यांच्याकडून त्या ठिकाणी घेत आहेत. आवश्यक त्या सूचना देत आहेत. हॉस्पिटलच्या डीनकडनं पीडितेच्या मेडिकल स्टेटसबाबतची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांकडनं वेळोवेळी घेतली जाते. एवढंच नाही तर गरज जर पडली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा हलवण्याची सरकारची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे तिच्या वैद्यकीय खर्च, तिची वैद्यकीय ट्रीटमेंट ही उत्तमात उत्तम होण्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. या गोष्टी होऊच नये याच्यासाठी आमची आग्रही भूमिका आहे. आपण पाहतोय की रोज कुठे ना कुठे बलात्कार, पॉक्सोच्या केसेस म्हणजे लहान मुलींवरचे अत्याचार या घटना आपल्याला घडताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष चाललेल्या प्रलंबित केसेस. मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये अशा घटना झाल्यानंतर बिनदिक्कतपणे हे सांगितलं जायचं खुद्द मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा की आता आम्ही या केस फास्ट ट्रॅकवरती चालू, जे की खोटं आहे. महाराष्ट्रामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट अस्तित्वात नाहीत. ॲडहॉक कोर्टमध्ये या केसेस चालवल्या जातात. माझ्याकडे जो डेटा आहे त्याप्रमाणे 2020-2021ची पेंडिंग केसेसची जी संख्या आहे ती जवळपास 1,63,000 आणि कितीशे आहे. आता आपण 2022मध्ये आहोत, त्यामुळे या केसेस वाढतानाच तुम्हाला दिसतील. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या युती सरकारमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्सक्लुझिव्ह कोर्ट्स, स्पेशल कोर्ट्स महिलांसाठी असलेच पाहिजेत अशा पद्धतीची आग्रही भूमिका ही आम्ही या सरकारकडे करतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होताना आपल्याला दिसेल. त्याचबरोबरीने अशा ज्या अत्याचार पीडित महिला आहेत त्यांनासुद्धा शासनाच्या मनोधैर्य योजनेमधनं स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काही निधी दिला जातो. मी तुम्हाला आकडा सांगते. गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये किती केसेसला हे दिलं गेलं आहे त्याचे तुम्हाला मी आकडे या ठिकाणी सांगते. तुमच्या लक्षात येईल. अगदी 100मध्ये म्हणजे काही ठिकाणी तर 650, 450 अशा पद्धतीने मनोधैर्य योजनेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डिस्बर्समेंट केलेली आहे, जेव्हा की राज्यामध्ये रोज अशा घटना घडतात. त्यामुळे बाकीच्या, मी ते तुम्हाला पाठवते, बाकीच्या लोकांना का मनोधैर्य निधीमधनं आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे निधी, ते आता बघितलं जाईल. आणि निश्चितपणे जितक्या पेंडिंग केसेस राज्यामध्ये आहेत, निर्भया नव्हे, मनोधैर्य योजनेच्या निधीच्या अभावी राहिलेल्या पेंडिंग केसेससुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे, युतीचं सरकार, त्यामध्ये तात्काळ त्या ज्या आहेत त्यांना, त्या पीडितांना त्यांचं योजनेचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं जाईल. आपल्याला कल्पना आहे की याच विदर्भामधल्या हिंगणघाटमध्ये एका युवतीला जिवंत पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता आणि त्यावेळेला तिचा अंत्यविधी करण्यापासूनही रोखण्यात आलं होतं. तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कलेक्टरांनी त्या परिवाराला एक लेखी आश्वासन दिलं होतं, ज्यामध्ये काही
मागण्या होत्या त्या मान्य केल्या होत्या आणि आम्ही याची पूर्तता करू म्हणून सांगितलं होतं. सरकार गेलं 2.5 वर्ष सरकारमध्ये असलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्या पीडितेच्या परिवाराला दिलेलं वचनसुद्धा पाळलं नाही, तर त्या पीडितेला फसवलं, तिच्या परिवाराला फसवलं. आणि त्याचीसुद्धा वचनपूर्ती येणाऱ्या दिवसामध्ये युतीचं जे सरकार आहे, भाजप शिवसेनेचं सरकार, ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या गोष्टीमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं 30 जुलैला ही घटना घडलेली आहे. 30 जुलैनंतर 2 तारखेला तिला हॉस्पिटलला आणलेलं आहे. पहिल्या 2 दिवसामध्ये ज्या माणसाने तिला लिफ्ट दिली होती तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला गेला आणि तिला जी लिफ्ट दिली होती त्या माणसाने तिला 2 दिवस तो जो जंगल आहे कुठलं मुर्दोली भंडारा जिल्ह्यातलं कन्नाडमोह जे गाव आहे त्याच्या शेजारी जे जंगल आहे त्या ठिकाणी तिला 2 दिवस त्यांनी डांबून ठेवलं होतं. आणि म्हणून पोलिसांना आम्ही त्यामध्ये सेक्शनही ॲड करायला सांगितलं आहे, IPC 362, ज्याला अपहरण म्हणतात. कारण तिच्या इच्छेविरुद्ध तिला त्या ठिकाणी नेण्यात आलं होतं, तिला डांबण्यात आलं होतं आणि बाकीचे जे सेक्शन आहेत ते त्या ठिकाणी लागतीलच. त्याच्यामुळे हे एक ॲडिशनल सेक्शन त्या ठिकाणी पोलिसांनी ॲड करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी जी त्याच्यानंतर जे 2 माणसं होती त्यांनी गोंदियामधल्या गोरेगाव पोलीस स्टेशन मुर्दोलीच्या जंगलामध्ये ती घटना घडली. त्यामुळे भंडारा पोलिसांनी 2 आरोपी पकडलेले आहेत. ही घटना गोंदियामध्ये घडली, पहिला प्रकार. त्यामुळे त्यांनी जो गुन्हा आहे तो आता गोंदिया पोलीस स्टेशनच्या इथं वर्ग केलेला आहे आणि त्यांची टीम ही त्या ठिकाणी आरोपीला पकडण्यासाठी गेलेली आहे अशी माहिती मला आज सकाळी मिळाली. हॉस्पिटलमध्ये सुद्धा गोंदियाची पोलिसांची एक टीम, त्याचबरोबरीने भंडारा पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी आहे. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की आता महिलेची बोलण्याची अजिबातच बोलू शकत नाही, प्रचंड ट्रॉमामध्ये ती आहे. त्यामुळे अजून आपल्याला 4-5 दिवस वेट करावं लागेल की तिच्याकडनं ही सगळी स्टेटमेंट घेण्यासाठी. पण आता प्रश्न हाच आहे की डॉक्टरांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सदर पीडितेने 4 आरोपी म्हणून सांगितलेलं होतं. आता 4था आरोपी कोण हे ज्या वेळेला ती पूर्ण शुद्धीमध्ये येईल त्यावेळेला पोलिसांकडे येईल आणि त्या पद्धतीने पुढची कार्यवाही जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. हा आजच्या भेटीचा आणि इथं येण्याचा ब्यौरा मी तुम्हाला सांगितला. या संदर्भात जर काही आपले प्रश्न असतील तर कृपया आपण विचारा. ताई, तुम्ही एक पत्रकार परिषदेमध्ये एक संबोधित केलं, शिवसेना आणि भाजप युतीची सरकार असा शब्द प्रयोग केला. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू असताना तुम्ही शिवसेना आणि भाजप असा शब्द प्रयोग करत आहात. शिंदे हा प्रयोग नाही केला. काय वाटते, हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का? नाही, मला असं वाटतंय की जे काही आमदार आलेले आहेत किंवा जे मुख्यमंत्री आहेत ते अजूनही शिवसेनेत असल्याचं म्हणत आहेत किंवा ते रोज, मी तुम्हाला तेच सांगते, रोज जे बोललं जातं आहे ते शिवसेना म्हणूनच बोलत आहेत आणि म्हणूनच मी त्याचा उपयोग केलेला आहे. जे वापरात येत आहे, जे बोललं जात आहे त्याच वरनं मी बोलतो. पीडिताची 2 तारखेच्या पहाटे त्या गावाजवळ मिळालेली होती, आढळली होती. त्याच्यानंतर पुन्हा दाखल होईपर्यंत 3 तारीख लागली. पोलिसांनी, भंडारा पोलिसांनी जवळपास 24 तासानंतर जर नागपूरच्या GMC मधून MLC गेली नसती तर कदाचित तिकडे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असता. आपली काय माहिती आहे आणि पोलिसांकडून ही दिरंगाई योग्य आहे? मला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदर महिला 2 तारखेला रस्त्याच्या कडेला पडली होती. काही लोकांनी पाहिलं आणि तात्काळ तिला उचलून पोलिसांना सांगितलं, म्हणजे भंडाऱ्याच्या पोलिसांना, आणि तात्काळ तिला शासकीय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथला सिरियसनेस बघून तिला या ठिकाणी GMCला हलवण्यात आलं आणि त्या वेळेपर्यंत FIR झाला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ती महिला, आपण जनरली अशा केसेसमध्ये बघतो की जेव्हा अशा घटना होतात त्यावेळेला पोलीस जाऊन स्टेटमेंट घेतात. पण या घटनेमध्ये मात्र पोलिसांकडनं थेट तिचं स्टेटमेंट अजून घेण्यात आलेलं नाही आहे, कारण तशी परिस्थितीच नाही आहे. तिचं जे स्टेटमेंट आहे किंवा ती जे काही बोललेली आहे त्याला आता आपण स्टेटमेंट म्हणू किंवा आणखीन काही, ती जे काही बोलली आहे ती त्या 2 डॉक्टरांशी बोलली आहे जे तिचे उपचार करत होते आणि त्यांनी त्याची नोट बनवलेली आहे
आणि त्यामुळे जसा हा गुन्हा लक्षात आला, जशी ही घटना लक्षात आली, तात्काळ भंडारा पोलीसने 0 FIR करून त्याची नोंद केली आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही नाना पटोलेंचा एक व्हिडिओ ट्विट केला होता, पुढे काही त्यावर फॉलो घेतला नाही, एकदम बॅकफूटवर आला. कोण बॅकफूटला आलं? मी का नाना? तुम्हाला प्रश्न विचारला. नाही, मला बॅकफूटवर येण्याचं कारण काय आहे? मी विचारलं नाना तुम्ही पण का म्हणून, तर त्यांनी सांगावं हो किंवा नाही. ते म्हणले मी कोर्टात जातो. जावं त्यांनी कोर्टात. त्याच्यामुळे बॅकफूटला यायचा काही प्रश्नच नाही. या मुख्य केसेसमध्ये जसं निर्भया झाला किंवा हिंगणघाट झाला किंवा मधला काय रेप सोबत हा परव्हर्टेड माइंडचा जो हा इश्यू येतोय, तर याच्यामध्ये देखील वेपन यूज केलेली आहे. नाही, याच्यामध्ये नाही. नाही, पण याच्यामध्ये धारदार आतमध्ये गेलेला आहे. मी जेव्हा बोललो डॉक्टरांशी, बघा असं आहे, मी माझं म्हणणं काय नाही की हा असा जो हा परव्हर्टेड माइंडचा जो इश्यू जो आहे हा कसा टॅकल करायचा. कारण बीजेपी काय करतं, MBA काय करतं हा प्रॉब्लेम नाही आहे, पण हा मुळात याच्या रूटमध्ये जाण्याचा कोणी विचार करणार आहे? नाही, नक्कीच केलाच पाहिजे. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला फार नम्र विनंती करते, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो मी 4 वेळा विचारलेला आहे, वेगवेगळ्या अँगलमधून विचारलेला आहे की अशा पद्धतीचं धारदार, कारण हे पोलीस डॉक्टरच सांगू शकतात, तर त्या पद्धतीने अशा पद्धतीचं कुठलंही धारदार शस्त्र या घटनेत वापरलं गेलेलं नाही आहे. मी सुरुवातीला गेल्यावरती 4 वेगळ्या अँगलमधनं हे प्रश्न डीन आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सुप्रिटेंडंट, त्यांच्यासोबतच ज्या महिलांनी त्या पीडितेला ट्रीट केलं तिला त्या ठिकाणी मी विचारलं. त्याच्यामुळे इथं धारदार शस्त्र वापरलं गेलं नाही आहे. पण धारदार, एकच मिनिट, मी तेच सांगतेय, तुम्ही आता तो शब्द वापरलात म्हणून मी स्पष्टीकरण देते, नाहीतर अशाच बातम्या वेगळ्या पद्धतीने चालायला नको. जे झालं ते अयोग्यच आहे, परंतु अशा पद्धतीची जी क्रूर मेंटॅलिटी जी लोकांमध्ये आपल्याला वाढताना दिसतीये, कारण त्यांना काय आपण म्हणू की कुठल्या पॅनेट आपण म्हणू त्याला की कुठला दंड किंवा कुठली शिक्षा याची भीती राहिलेली नाही, कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे. कारण आपण अशा केसेसमध्ये कुणाला आतापर्यंत शिक्षा झाली, एखादी घटना घडली आणि त्याला शिक्षा झाली, त्याला फाशीवर लटकवलं, त्याचे हातपाय तोडले. आता आपल्याकडे तर तो नाहीच आहे, आपल्याकडे तशा पद्धतीची कुठली शिक्षा नाही आहे, पण त्याला फाशी किंवा जन्मठेप असं खूप वर्षांनी ऐकायला येतं. आणि म्हणूनच मी सांगितलं की आम्ही स्पेशल कोर्ट्सची डिमांडच यासाठी करतोय की या केसेस वर्षानुवर्ष नाही चालल्या पाहिजे, त्या एका टाईम पिरियडमध्ये चालवल्या गेल्या पाहिजे आणि त्या महिलेला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळणं म्हणजेच आरोपीला शिक्षा होणं, आणि ज्या वेळेला अशा आरोपींना शिक्षा होतील, असे सगळे फासावरती लटकतील, तेव्हा कुठेतरी याची भीती होईल आणि ह्या गोष्टी कमी होतील. आता हे जे आलेले आहेत हे समाजातलीच लोक आहेत, समाजामधलीच लोक आहेत, आणि त्यामुळे ही विकृती कुठेतरी फोफावताना दिसते. ती आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तुम्ही याच्या आधीच्याही प्रेस बघितल्या असतील, तिथे माझं ठाम म्हणणं होतं आणि आजही मी त्याच्यावरती ठाम आहे की उद्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तरी एका दिवसात सगळे बलात्कार बंद होतील असा माझा दावा नाही, हे मी वेळोवेळी सांगत आले. पण ज्या वेळेला जे सरकार असतं ते त्या असल्या घटनेंवरती काय भूमिका घेतं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आत्ताच्या सरकारने त्या ठिकाणी काय भूमिका घेतली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची कशी आणि काय दखल घेतली आहे याची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितली. मॅडम 7 वर्षावरील जे सजा राहते त्याच्या खालचे जे गुन्हे आहे ते कोर्टामध्ये न जाता त्यांना पोलिसच बेल देऊन देते. जसं जर महिलांचा विनयभंग जर झाला तर त्यांना कोर्टामध्ये न नेता पोलीस त्यांना बेल देऊन जाते. आता तुमचं राज्यात सुद्धा तुमचं सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा तुमचं सरकार. 7 वर्षावरून तुम्हाला वाटत नाही का 2 वर्षापर्यंत हे आलं पाहिजे म्हणून? नक्की यायला हवंय. याच्यामध्ये पण तुम्हाला सांगते की मी पण कायद्याची स्टुडंट नाही आहे, पण रोज या पद्धतीच्या केसेस हाताळताना IPCची कलमं काय आहेत ती मात्र नक्की लक्षात येतात. विनयभंगामध्ये सुद्धा 354, त्याच्यानंतर ABCD अशी 5 कलमं आहेत. त्याच्यातली काही बेलेबल आहेत, काही नॉन बेलेबल आहेत. यामध्ये शिक्षा जी आहे तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीने ही होण्यासाठी बेलेबल ऑफेन्स कुठला आणि नॉन बेलेबल ऑफेन्स कुठला तो त्या पद्धतीने रजिस्टर्ड होणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका कुणाची आहे? पोलिसांची. कारण माझा हात धरला हा 354 मध्ये बसतो, A मध्ये बसतो, B मध्ये बसतो, C मध्ये बसतो का D मध्ये बसतो.
बेलेबलमध्ये बसतो की नॉन बेलेबलमध्ये बसतो हे पीडितेला माहिती नसतं. ते बसवण्याचं काम पोलिसांचं आहे. आणि त्यामुळे जितके काही कायदे आपल्याकडे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग आहेत, पण त्याची अंमलबजावणी, आग्रही अंमलबजावणी, प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आपण सगळ्यांनी भूमिका मांडणं तितकंच गरजेचं आहे. ते कुठेतरी बाजूला होताना दिसतंय. पण यापुढे निश्चितपणे कशा पद्धतीने हे गुन्हे आटोक्यात आणता येतील याचा प्रयत्न सरकार म्हणून सरकार नक्कीच करेल, पण सोसायटी म्हणून तुम्ही आम्ही आपण सगळेजण करूया. आणि असल्या ज्या अप्रिय घटना आहेत, अशा ज्या दुर्दैवी घटना आहेत, त्या आपल्या राज्यामध्ये कधीच व्हायला नको आहे. आज खरं तर त्या महिलेकडे बघून आमच्याकडे बोलायला शब्दसुद्धा नव्हते. आणि तिची अवस्था म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना आहे की लवकरात लवकर ती बरी व्हावी आणि आपल्या परिवारामध्ये परत जावी. ताई, माझा एक प्रश्न आहे, तुमचाच गंभीर आहे. एकटी किंवा असहाय महिला ही आपली जबाबदारी नसून ही एक संधी किंवा सावज आहे. ही मानसिकता किंवा पुरुषी श्रेष्ठत्वाची मानसिकता नेमकी रुळते तरी कशी या पुरुषांमध्ये? किंवा ह्याला मी अशी काही धार्मिक ग्रंथ वाचलेली आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच पुरुष म्हणून घडताना की तुम्ही श्रेष्ठ आहात आणि ही फक्त उपभोगण्यासाठीच आहे, अशी मानसिकता जुळलेली आपल्याला आढळते. म्हणून या अशा घटना वाढतात आहेत. नाही, आता कसं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुरुषी पगडा तर हा आपल्या सगळ्याच ठिकाणी आहे, परंतु आता 21व्या शतकात आपण चाललो आहे. तुम्ही बघताय की पुरुषांच्या बाजूला तुम्ही बसला, या क्षेत्रामध्ये कधी महिला येतील असं वाटलंही नव्हतं. आम्ही राजकारणामध्ये बसलो आहे, कधी वाटलंच नव्हतं की महिलासुद्धा या क्षेत्रामध्ये येतील. त्याच्यामुळे आता तर आपण जेंडर इक्वालिटीचा विचार करत पुढे चाललो आहे, परंतु हे खालीपर्यंत पेनिट्रेट होणं तितकंच गरजेचं आहे. हा विचार किंवा जे एक आपलं आपण ज्याला म्हणतो की आता आम्ही प्रगतीकडे चाललो आहे, तर हा विचार खालपर्यंत जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे महिलांनी सुद्धा आपली स्वतःची मानसिकता बदलणं तेही जास्त गरजेचं आहे. आता गावामध्ये म्हणाल तर गावामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला सरपंच आहेत. त्यामुळे आपले हक्क आणि अधिकार त्याचा वापर कसा करावा हे सुद्धा मला वाटतं महिलांनी शिकणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला बरेच कांगोर आहेत. कदाचित माझ्या सगळ्याच गोष्टी माझ्या मताशी सगळेजण सहमत होतीलच असं नाही आहे. आता याची सुरुवातच कुठेतरी एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब, तुम्ही बघा ज्या काही अत्याचार होत आहेत ते जवळपास जर असं आपण एक जनरल असं जर बघितलं तर असं चौकोनी कुटुंबामध्ये घडणार आहे की आई वडील कुठेतरी कामाला गेलेत, मुलं लहान आहेत, मग ती मुलं खेळताना मग कसे तरी ओळखीची लोकं म्हणा किंवा बाहेरची लोकं म्हणा अशा. आत्ताच मी परवा उमरेडला गेले होते, त्या ठिकाणी 11 वर्षाच्या मुलीवरती जवळपास 10 जणांनी केलेला बलात्कार. आमच्या मुंबईच्या बाजूला असलेल्या डोंबिवलीसारख्या शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती 33 जणांनी केलेला बलात्कार. आता याला काय म्हणावं आपण? म्हणजे अक्षरशः माणूस म्हणायच्या लायकीचे नाही राहिलो आहोत की काय असं वाटायला लागतं. आणि या केसेस बघितल्यावरती पुन्हा एकदा की हे कुठेतरी थांबायला हवं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे. या प्रलंबित केसेसचं तुम्ही काही कालबद्ध तुम्ही वेळ ठरवला का किती दिवसात या प्रलंबित केसेस नाही, कसं असतं की हे मी सध्या 2च मंत्री आहे म्हणून म्हणतो. कसं आहे, बरोबर म्हणताय तुम्ही. 2 मंत्र्यांमध्ये आज सचिवांना अधिकार दिले ना मुख्यमंत्र्यांनी. मी तुम्हाला तेच सांगतेय की 2.5 वर्षामध्ये जम्बो मंत्रिमंडळ होतं, घटना रोज होत होत्या. त्याच्यावरती कधी कोणी 1 मिनिट मी बोलते आता मी बोलू, तुम्ही विचारलं मला बोलू द्या. आता फरक चाललाय ना आपला की आता 2 मंत्री तेव्हा काय, तर मी त्याचा फरक मी स्पष्ट करते की एवढं जम्बो मंत्रिमंडळ होतं जिथं रोज घटना होत होत्या, त्याचा कॉग्निझन्सही कोणी घेतला नाही, कुणाला वाटलंही नाही की त्या गोष्टीवरती बोलावं. 2.5 वर्षामध्ये एका मुलीला जिवंत जाळलं. सरकार म्हणून कलेक्टरने लिहून दिलेलं ज्या काही मागण्या होत्या त्या सुद्धा पूर्ण करण्याचं एवढ्या मोठ्या जम्बो मंत्रिमंडळातल्या एकाही मंत्र्याला वाटलं नाही. इथे 2 मंत्री आहेत, ते सगळ्या ठिकाणी पोहोचतायत. आणि तुम्ही जे म्हणताय आम्हालाही वाटतंय, राज्यातल्या प्रत्येकाला वाटतंय, ते जम्बो मंत्रिमंडळ ही लवकरच येईल. पण त्याच्यामुळे काम थांबलेलं नाही आहे. आज आमच्याकडे जम्बो मंत्रिमंडळ नाही आहे म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली नाही असं झालं नाही. आज आमच्याकडे जम्बो मंत्रिमंडळ नाही आहे म्हणून शेतकरी जे पुरामध्ये गेलेत, पूर ओसरल्यावर नाही गेले, पूर असताना गेलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. आणि आजही तुम्ही जर मंत्रालयात जाऊन बघाल तर लोकांची रांग लागलेली आणि काम चालू आहे, काम थांबलेलं नाही आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा, आणि ती लवकरच पूर्ण होईल. जम्बो मंत्रिमंडळ सुद्धा अस्तित्वात येईल. पण माझ्यासारख्या एका महिलेला, मी राजकीय क्षेत्रात काम करते हा विषय सोडून द्या, पण एका महिलेला मला हे वाटतं की तिथला कोण मंत्री असू दे किंवा नसू दे, आमच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांचं कोणतरी दखल घेतंय का हे फार महत्वाचं आहे. जिथे डझनभर होते त्यांनी घेतली नाही, आता 2 बसलेत पण दखल तर घेत आहेत, किमान कार्यवाही तर होतीये.
किमान एसपीशी बोललं जातंय, किमान कलेक्टरला सांगितलं जातंय, किमान त्या जीएनसीच्या डीनला सांगितलं जातंय, बाबा तुमच्याकडे नाही झालं तर सांगा, आम्ही त्या महिलेला दुसऱ्या ठिकाणी हलवू, आम्हाला आणि काय पाहिजे. आम्ही हेच सांगत होतो की त्या हिंगणघाटच्या निर्भयाला या ऑरेंज हॉस्पिटलमधून जर गरज पडली तुम्ही पुण्या मुंबईला पाठवा. तशीच आमची घटना लातूरला झाली. 8 वर्षाच्या मुलीवरती गँगरेप झाला. तिला आम्ही बोलून बोलून थकलो. माझ्याकडे आजही मेल आहे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेले, गृहमंत्र्यांना पाठवलेले की हिला हलवा, हिला गरज आहे, पुण्या मुंबईच्या हॉस्पिटलला पाठवा. नाही पाठवलं हो. तेव्हा डझनभर मंत्री होते. त्याच्यामुळे कोण किती आहे त्याच्यापेक्षा आमच्यासाठी कोण त्या ठिकाणी काम करतं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण ही तुम्ही जे म्हणता की सगळ्या या ठिकाणी सगळ्या खात्याचे मंत्री आले पाहिजेत तर ते सुद्धा लवकरात लवकर येतील. थँक्यू, धन्यवाद. मॅडम हिंदी बीजेपी भंडारा पीड़ित की हेल्थ कैसी है अभी, क्या आप जानकारी लेके आई? हम देख रहे हैं कि मनुष्य जाति को शर्मसार करने वाली घटना भंडारा जिले में वहाँ पे घटी है. एक 35 साल की महिला जिसके साथ बर्बरतापूर्वक वहाँ पे सामूहिक बलात्कार किया गया, उसकी जो असहायता थी उसका फायदा उठाते हुए 4 नराधमों ने 3 दिन तक उसे दबोच कर रखा. 2 दिन भंडारा में नहीं, 2 दिन गोंदिया में और 1 दिन भंडारा में. भंडारा के कन्नाड़ मोह गांव के बाजू में जो जंगल है और गोंदिया के मुर्दोली के जंगल में उस महिला को वहां पे दबोच के रखा गया. 2 तारीख की सुबह में एक महिला रास्ते पे पड़ी हुई लोगों को दिखी. उन्होंने पुलिस को वहां पे इन्फॉर्म किया. उसके बाद तुरंत उसे सिविल हॉस्पिटल ले जाया गया क्योंकि महिला की हालत बहुत ही ज़्यादा खराब थी, क्रिटिकल थी. उसे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर में भेजा गया जहां पे डॉक्टर मानसी श्रीगिरीवार और डॉक्टर कांचन गोलावार, इन 2 डॉक्टर और उनकी पूरी टीम ने महिला का उपचार किया. एक बहुत बड़ी सर्जरी महिला के ऊपर हुई है और उसके रिकवर होने के बाद शायद उसे 6 महीने भी लग सकते हैं, 8 महीने भी लग सकते हैं और एक बड़ी सर्जरी होने वाली है, ऐसा डॉक्टर ने हमें कहा है. इस घटना में पुलिस ने अभी तक वो पीड़िता का बयान नहीं ले पाए क्योंकि जब वो रास्ते पे पड़ी हुई थी तभी भी वो अनकॉन्शियस थी. स्टेबल होने के बाद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में इन 2 डॉक्टरों से महिला ने जो पूरी घटना बताई, उस घटना के हिसाब से इस घटना में 3 नहीं 4 आरोपी है. पुलिस के हिसाब से भंडारा से 2 आरोपियों को पकड़ा गया है. गोंदिया में एक आरोपी जो है वो फरार है और उसके लिए वहां पे टीम भेजी गई है और जल्द ही वो पकड़ने जाने वाला है, ऐसे उनका कहना है. इसी प्रकार अब ये जो चौथा आरोपी कौन है, ये जब तक महिला को पूरी तरह से होश नहीं आता तब तक वो नहीं बता पाएगी और तब तक पुलिस का कोई स्टेटमेंट भी नहीं होगा इस मामले की. क्योंकि आपको पता है हम सरकार में हैं और हम हमारी जिम्मेदारी जानते हैं. जब ये घटना हुई तभी से राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इस पूरी घटना का फॉलोअप ले रहे. लगातार गोंदिया और भंडारा के एसपी, कलेक्टर साहब, उनके साथ ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के डीन, सुप्रिटेंडेंट, उनके लगातार वो संपर्क में हैं. पीड़िता की जो मेडिकल स्थिति है उसके ऊपर वो ध्यान दे रहे हैं. उन्होंने ये भी कहा है कि अगर ज़रूरत पड़ी तो हम पीड़िता को किसी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में भी
ले जाने की सरकार की तैयारी है। पूरी तरह से मेडिकल का जो भी वहाँ पे मेडिकल के हम क्या कहेंगे, जो भी वैद्यकीय इसके लिए जो खर्चा आएगा वो सरकार वहाँ पे उठाएगी। इतना ही नहीं, उसके ठीक होने के बाद भी अपने पैरों पे खड़े रहने के लिए सरकार की मनोधैर्य योजना है, उसके तहत उसे अपने पैरों पे खड़े करने के लिए सहायता भी किया जाएगा। ये उप मुख्यमंत्री साहब देवेंद्र जी फडणवीस कर रहे हैं। हम सरकार से ये मांग कर रहे हैं कि हमारे पास महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स हर जिले में होने अनिवार्य है और वो होने चाहिए। आपको जैसे कि पता है, 2.5 साल महाविकास आघाड़ी का सरकार महाराष्ट्र में था और जब कभी ऐसी घटनाएं होती थी तो बिन दिक्कत झूठ बोला जाता था महाराष्ट्र की जनता से कि अभी ये केस हम फास्ट ट्रैक कोर्ट पे डाल देंगे, जबकि महाराष्ट्र में फास्ट ट्रैक कोर्ट अस्तित्व में नहीं है। एडहॉक कोर्ट में ये केसेस चलती है। मेरे पास कुछ डेटा है, उसके हिसाब से 2020-2021 में 1,63,000 और कुछ 200-300 ये केसेस पेंडिंग थी। हम 2022 में चल रहे हैं, तो इन केसेस में और वहाँ पे बढ़ोतरी हुई होगी। और इसीलिए हम देख रहे हैं कि ये जो बलात्कार है ये पाशवी बलात्कार है और ऐसी घटनाएं आए दिन छोटी बच्चियों के साथ भी होती है। क्यों कानून का खौफ नहीं है, क्यों पुलिस का डर नहीं है? क्योंकि ये केसेस सालों साल चलती रहती हैं। जब तक इनके ऊपर तंज ना कसे, जब तक इन आरोपियों को सजा ना मिले, जब तक इन आरोपियों को फांसी ना लगे, तब तक लोगों में जो ये विकृत लोग हैं उनमें डर नहीं रहेगा और आए दिन छोटी बच्चियां और महिलाएं ऐसे दरिंदगी का शिकार होती रहेंगी। और इसीलिए हमने सरकार से ये मांग की है कि हर जिले में स्पेशली महिलाओं के लिए कोर्ट्स वहाँ पे चलाए जाए। आपको पता है पिछले फरवरी में, नहीं पिछले नहीं, 2 साल हो गए, यही विदर्भ में हिंगणघाट, जहाँ पे एक युवती को दिन दहाड़े पेट्रोल डाल के जलाया गया था। पूरा महाराष्ट्र सड़कों पे उतर आया था उसे न्याय मिलने के लिए। उसके अंत्य संस्कार के टाइम महाविकास आघाड़ी सरकार ने कलेक्टर के माध्यम से उनके परिवार को जो लिख के दी थी उनकी मांगे, वो भी 2.5 साल में ये सरकार, महाविकास आघाड़ी की सरकार पूरी नहीं कर सकी। इसी घटना के बाद महाराष्ट्र में शक्ति कायदा का सूतोवाच हुआ, या हम कहेंगे कि शक्ति कायदा आना चाहिए, इस प्रकार की भूमिका सरकार ने स्पष्ट की। लेकिन उस पीड़िता को भी अभी तक सरकार ने, जब तक वो सरकार में थे, उन्होंने उनकी कोई डिमांड जो लिखित स्वरूप में कलेक्टर साहब ने दी थी वो भी पूरी नहीं की है। इस सरकार में वो ज़रूर पूरी होंगी। महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स की हमारी मांग है, वो बिल्कुल हम उसे लगातार सरकार के साथ उसके सामने रखते जाएंगे और मुझे पूरी तरह से विश्वास है कि जल्द ही महाराष्ट्र के हर जिले में महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स बनेंगे। इतना ही नहीं, क्योंकि इस पीड़िता को 30 जुलाई से 2 तारीख तक जबरन उसके इच्छा के विरुद्ध उस जंगल में रखा गया, इसलिए IPC 362 ये भी FIR में ऐड होना चाहिए। ऐसी मांग हमने एडिशनल SP अनिकेत भारती जी इनसे की है। जब ये घटना हुई तभी से लगातार हम एडिशनल SP अनिकेत भारती जी इनके संपर्क में है। हम डॉक्टर से भी हमने बात की, जैसे कि मैंने आपसे कहा, एक सर्जरी वहाँ पे हुई है जिस वजह से वो कुछ खा पा रही है, खा तो नहीं पा रही है, लिक्विड ही ले रही है, और एक बड़ी सर्जरी होनी है, लेकिन उस सर्जरी के लिए हो सकता है 6 महीने भी लगे, 8 महीने भी लगे, और वो जल्द से जल्द जो हमारी पीड़िता है वो ठीक हो, ऐसी हम भगवान से प्रार्थना भी करते हैं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।